आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणाचा 2 दिवसात दुसरा बळी. साकीनाक्यात 25 फूट उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. जीव गेल्यानंतर मनपाकडून कागदी घोडे नाचवत 4घांचं निलंबन. मॅनहोल दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. विरोधकांसह सत्ताधारी उपमहापौरांची मागणी. तर मृताला बाहेर काढण्याआधीच वरून जाळी लावण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचं महापौरांचं आश्वासन. चेंबूर दुर्घटनेप्रकरणात खासदार वर्षा गायकवाडांचं सीएम फडणवीसांना पत्र. प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसह दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. तर शहरातील धोकादायक झाडांचं ऑडिट करण्याचीही विनंती. ठाण्यात कंपनीच्या पत्र्याच्या शेडसह संरक्षक भिंत कोसळली. ठाण्यातल्या श्रीनगर भागातली घटना. सुदैवानं घटनेमध्ये जीवितहानी नाही. 4 आणि 5 जुलैला मुंबई, ठाणे, पुणे, रायगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज. विदर्भातही सर्वदूर हजेरी. मराठवाडा मात्र अजूनही प्रतीक्षेत. मुंबई शहरासह उपनगरात पावसाची संततधार. अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी. सततच्या पावसामुळे रेल्वे, रस्ते, वाहतूक काहीशी मंदावली. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार. नदी नाल्यांना पूर. प्रशासकीय यंत्रणा सतर्क. आंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. तर जिल्ह्याला 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट. मुंबईतील प्रवाशांसाठी मोठी बातमी. लोकलमधून धारधार शस्त्र आणि अवजारं नेण्यास आता मनाई. रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांची तपासणी. मुंबई लोकलच्या महिला डब्यातील सुरक्षेत वाढ. महिला डब्यामध्ये रात्री 9 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पोलिसांचा पहारा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 एकमतानं मंजूर. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळणार. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला बळ. लातूरच्या शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला दिलासा. झी 24 तासच्या पाठपुराव्याला यश. शेतकऱ्यांना मानले झी 24 तासचे आभार. साताऱ्याच्या वडूज इथं बनावट खत कीटकनाशकांचा साठा जप्त. 30,60,000चा मुद्देमाल हस्तगत. 99,450 किलो बनावट खतांचा समावेश. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाईट डिटेक्टर चाचणीची शक्यता. केतनला गडावरून कोणी ढकललं याचा उलगडा होण्यास मदत होणार. तर कोठडी संपत असल्यानं दोघांना आज कोर्टात हजर करणार. आणि नागपुरात स्कूल व्हॅनचा अपघात. स्कूल व्हॅनला मनपाच्या आपली बसची धडक. दुर्घटनेतील 3 ते 4 विद्यार्थी जखमी. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे मुंबईतून. सध्या मुंबईमध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि या दरम्यान मुंबईमध्ये अनेक दुर्घटना सुद्धा घडतात. साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका जणाचा काल दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. मात्र याआधीही चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झालेला. मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची पडझड होतीये. अशा या घटनांमुळे मुंबईकरांचा जीव स्वस्त झालाय का असा प्रश्न आता मुंबईकर उपस्थित करतात. आणि या संदर्भातल्या आणखी काही सविस्तर तपशील आपण जाणून घेणार आहोत. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे झी 24 तासच्या इम्पॅक्टची आहे. अखेर लातूरच्या त्या शेतकऱ्याला त्याची हक्काची बैलजोडी परत मिळालेली आहे. झी 24 तासने या प्रकरणाला वाचा फोडली आणि त्यानंतर प्रशासनानं याची दखल घेतली. शेतकऱ्याला आता त्याची बैलजोडी परत करण्यात आली आहे. काही गोरक्षकांनी या शेतकऱ्याची बैलजोडी ताब्यात घेऊन त्याच्यावर बैल कत्तलीसाठी नेत असल्याचा आरोप केलेला होता. तेव्हा काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये घडलं आपण आणखी याचे सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आहे. 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची ही पहिली पत्रकार परिषद आहे. आता खासदार फुटीवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागले. सचिन अहिर यांनी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली. या संदर्भात ते नेमकं काय भाष्य करतात हे पाहायचंय.
तर या सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याचबरोबर राज्यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आणि या सगळ्या बाबतीमध्ये आपण आमचे प्रतिनिधींबरोबर जोडले जाणार आहोत. त्यांच्याकडून आणखी तपशील जाणून घेणार आहोत. मुंबईमध्ये सध्या ज्या दुर्दैवी घटना घडतात पावसामुळे त्या संदर्भात आणखी सविस्तर तपशील देण्यासाठी माझे सहकारी मनर्षी पाठक आहे. मॅनहोल घटनेप्रकरणात 4 अधिकाऱ्यांचं निलंबन झालंय. पुढे काय असा प्रश्न मुंबईकरांना सध्या सतावतोय आणि या संदर्भात मनर्षी आणखी काही सविस्तर तपशील आपल्यापर्यंत घेऊन आली आहे. त्यानंतर मुंबईसह परिसरामध्ये सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे. उद्धव ठाकरेंची आज दुपारी पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे आणि मुंबईत झालेल्या दुर्घटना, काही राजकीय घडामोडी या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तेव्हा या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सध्या काय नेमकं वातावरण आहे? एनडीआरएफची तुकडी कालच त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. पूर आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी टीम सध्या सज्ज आहे. तेव्हा रायगडमधली आणखी परिस्थिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर थेट रायगडमधून जोडले गेलेले आहेत. तर इकडे लातूरमध्ये झी 24 तासच्या पाठपुराव्याला यश आलंय आणि शेतकऱ्याला त्याची बैलजोडी मिळालेली आहे. काय नेमकं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाबाबत काय त्याचं मत आहे जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांच्याकडून या संदर्भातले आणखी काही सविस्तर तपशील. त्याचबरोबर सिया गोयलची मुजोरी पाहायला मिळते. पोलिसांच्या ताब्यात असताना अत्यंत अश्लील हावभाव तिचे पाहायला मिळाले. आज तिची कोठडी संपणार आहे. त्यामुळे आज या प्रकरणामध्ये पुण्यामध्ये नेमक्या काय घडामोडी आहेत जाणून घेणार आहोत. माझे सहकारी निलेश खरमरे सध्या पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आणि आता पाहूया सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं आणि ही बातमी आहे मुंबईमधली. साकीनाका मॅनहोल दुर्घटना प्रकरणात आता 4 अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे. या घटनेच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती सुद्धा स्थापन झाली आहे. 7 दिवसात या संदर्भातला अहवाल देण्याचे या समितीला निर्देश दिलेले आहेत. आता संबंधित कंत्राटदार सुद्धा काळ्या यादीत त्याला टाकलेला आहे. 55 वर्षाच्या व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटनेची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 4 अधिकाऱ्यांना आता निलंबित केलेलं आहे. संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकलेलं आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे आणि 7 दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत. मृताच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे आणि मुंबईतल्या सर्व मॅनहोलची आता तपासणीही अनिवार्य करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरी मॅनहोल दुर्घटनेतल्या मृताच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. महापौर रितू तावडेंकडून मदतीची ही घोषणा केली आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये सर्व मॅनहोलची तपासणी होणार आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या संदर्भातली ही मोठी माहिती दिलेली आहे. पुढील 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा एक मोठी मोहीम घेऊन ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी पूर्वीच्या काढलेल्या मॅनहोलच्या जाळ्या त्या जागेवरती आहेत की नाही हे बघण्यासाठी या मॅनहोलची 100% तपासणी करण्याचे आदेशसुद्धा वॉर्ड्सना, रस्ते विभागाला आणि एसओ विभागाला देण्यात आलेले आहेत आणि त्याचा एक अगदी सविस्तर आढावा घेऊन भविष्यामध्ये ही घटना घडणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. आणि या संदर्भात आता आणखी सविस्तर तपशील घेण्यासाठी जाऊया. माझी सहकारी मनर्षी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडले गेली. मनर्षी, काल ही सगळी जी दुर्घटना झाली आणि त्यानंतर खरं तर आज सगळ्याच ठिकाणी अलर्ट होत मुंबई महापालिकेनं काही ठिकाणी चाचपणी सुरू सुद्धा केल्याचं असल्याचं कळतं आहे. मात्र तरीसुद्धा मुंबईकरांच्या मनामध्ये अजूनही भीती आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी काय नेमकं केलं पाहिजे अशा प्रकारच्या खरं तर गळतेच सध्या मुंबईकर आहेत. काय नेमकं महापालिकेकडून आता ॲक्च्युअल ऑन ग्राउंड सुरू आहे? ॲक्शन ऑन ग्राउंड खरोखर किती गांभीर्याने घेतली जाते त्याचंच दृश्य मी तुम्हाला जाते. थेट दृश्यांवरती जाऊयात. माझ्या मागे हे मॅनहोल उघडं आहे. अर्थात पाण्याचा निचरा व्हावा याकरता हे मॅनहोल उघडण्यात आलं आहे. पाईप टाकलेला आहे, जे पंप कार्यान्वित करण्यात आलेले आहेत तुंबलेल्या पाण्यासाठी, ते या मॅनहोलमध्ये सोडण्यात आलेले आहेत. मात्र याच्या बाजूचं दृश्य बघा, इथे कुठेही बॅरिकेटिंग नाही आणि समोर बघा स्कूल बस आहेत. मुलं शाळांमध्ये जात आहेत, त्यांचे पालक त्यांना सोडवायला आलेले आहेत. कुणाचं लक्ष नसेल, चुकून पाय घसरला तर थेट या मॅनहोलमध्ये तुम्ही पडू शकता. अगदी मला सुद्धा तितकाच धोका आहे जितका धोका या पालकांना त्यांच्या मुलांना आहे. ताई, मला सांगा की रोज मुलांना शाळेत सोडायला येता का इथे तुम्ही? हो. इथे अशाच पद्धतीची परिस्थिती असते? मागे पाणी प्रचंड तुंबलेलं आहे, मॅनहोल उघडा आहे. म्हणजे मी तरी आता सध्या 4 वर्ष झाली इकडे राहते. सेम कंडिशन 4 वर्ष झाली असते. मॅनहोल उघडं असतं, पाईप सोडलेला असतो. हो.
इथे कोणीही कर्मचारी उपस्थित नसतो आणि म्हणजे ते ड्रेनेजसाठीच ते ओपन ठेवले असं. हो, पण तिथे बॅरिकेटिंग नाहीये, तुम्हाला लक्षात असतं मॅनहोल आहे, कधी चुकून आम्ही मुलगा रेग्युलर येतो त्यामुळे माहिती आहे आम्हाला तिथे आहे ते असं. पण मुलं मस्ती करतात, शाळेची वेळ असते, कुणी मुलगा चुकून यामध्ये पडला, भीती वाटते. ठेवतो ना, माहिती आहे आम्हाला तिकडे हे आहे ते. पण भीती वाटते. भीती वाटते. हा. बघा ही परिस्थिती पूर्ण दाखवते. मागच्या बाजूला तुम्ही बघितलं तर पूर्ण पाणी तुंबलंय, अक्षरशः गुडघ्यापर्यंतच्या पाण्यात. जर आपण झूम करून बघितलं तर गुडघ्यापर्यंतच्या पाण्यामध्ये आपल्याला चालताना माणसं दिसत आहेत. इथे पुढे एक शाळा आहे, तिथे मुलं शिकायला जातात. अर्थात सकाळची वेळ असली की अपरिहार्यपणे पालकांना त्यांना याच पाण्यामधून सोडवायला जावं लागतं. आणि हे पाणी तुंबलेलं त्याचा निचरा करण्यासाठी म्हणून पंप बसवलेले आहेत आणि या पंपांद्वारे पाण्याचा निचरा केला जातो. अजूनही तुम्ही बघताय की फुटपाथवरनं सुद्धा अनेक लहान मुलं येत आहेत, त्यांचे पालक त्यांना घेऊन जात आहेत. हाच रस्ता आहे आणि इथून पुढे आपण जर मॅनहोल बघितलं, वेगवेगळे चेंबर्स आहेत. खरं तर फुटपाथ हा चालण्यासाठी असतो, तो पूर्णतः चेंबरने आता भरलेला आहे आणि तिथे सुद्धा पाणी तुंबलेलं आहे. मात्र हे जे मॅनहोल आहेत, मुळात मॅनहोलची व्यवस्था याकरता असते की जर यामध्ये कुठला कचरा अडकला किंवा जर तुम्हाला पाण्याचा निचरा करायचा असेल तर तो या ठिकाणी करता यावा. मात्र नियमावली काय सांगते? नियमावली हेच सांगते की जिथे जिथे पावसाळ्याच्या दरम्यान मॅनहोल उघडण्यात आलेले असतील तिथे एकतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः उपस्थित असायला हवं. पालिकेचे कर्मचारी म्हणजे कोण? तर पालिकेचे नियुक्त केलेले जे साईट इंजिनियर असतील त्यांनी इथे उपस्थित राहायला हवं. मी गेल्या अर्धा तासापासून इथे आहे, इथे पालिकेचा एकही कर्मचारी आलेला नाही. इतकंच नाही तर याच्या आजूबाजूला बॅरिकेटिंग सुद्धा करण्यात आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे किती मोठा निष्काळजीपणा करण्यात आला आहे हे आपल्याला स्वतःला दिसतं आहे. आणि इथे बॅरिकेटिंग करण्यात आलं नाही, केवळ सुरक्षेचा एकच उपाय करण्यात आला आहे, तो सुद्धा किती तुटपून जाय बघा. या मॅनहोलचे जे झाकण आहे ते फक्त तिरकस ठेवण्यात आलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूने जर एखाद्या लहान मुलाचा पाय घसरला तर तो अगदी सहजपणे आत घसरेल इतकी मोकळी जागा आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जरी पाण्याचा निचरा करायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे जाळ्या बसवणं गरजेचं आहे. ज्या जाळ्या डॉक्टर अमरापूरकर जेव्हा मॅनहोलमध्ये घसरून पडलेले होते, 2017 मधली ती घटना होती. 2017 मध्येच आदेश देण्यात आले होते की प्रत्येक मॅनहोलवरती जाळी बसवायला हवी. मात्र अजूनही समोर दिसतं आहे की कुठल्याही मॅनहोलवरती आपल्याला जाळ्या बसवलेल्या दिसत नाही आहेत. त्यामुळे आज दिवसभरात झी 24 तास हाच रियालिटी चेक तुम्हाला दाखवणार आहे की मुंबईमध्ये मृत्यूचे सापळे आणि मृत्यूच्या मार्गाकडे घेऊन जाणारे मॅनहोल अजूनही उघडे आहेत. ठीक, मनशी धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि निश्चित आपण वेळोवेळी आणखी संपर्क करूया, आणखी या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तेव्हा काय नेमकी मुंबईतली ही मॅनहोलची परिस्थिती आहे मनशी आपल्याला दाखवत होत्या. इकडे साकीनाका मॅनहोल दुर्घटनेनंतर पुणे मनपा सुद्धा आता अलर्ट मोडवर आहे. तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. उघडे ड्रेनेज तातडीनं बंद करण्याचे आदेश पुणे महापालिकेतर्फे देण्यात आलेत आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी हे आदेश दिलेले आहेत. खरं तर सगळ्या शहरांमध्ये जिथे जिथे मॅनहोलची अशी प्रकारची सोय केलेली असते अशा सर्वच ठिकाणी सगळ्यांनी अलर्ट राहणं हे गरजेचं आहे. हेच या घटनेनंतर आता पुढे आलेलं आहे. पुढे बातमी भिवंडीतून आहे. मुसळधार पावसाचा भिवंडीला फटका बसलाय. भिवंडीतल्या प्रथमेश कॉम्प्लेक्सचा परिसर जलमय झाला आणि अशा पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची मोठी तारांबळ उडतीये. पावसामुळे भिवंडीतले नालेसफाईची सुद्धा आता पोलखोल झालेली आहे. भिवंडीतल्या पावसाची ही दृश्य आपण पाहूया. मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि अशा साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढत पुढे जावं लागतंय. मोठी तारांबळ उडतीये. खरं तर सकाळी 8:30 वाजताची ही दृश्य आहेत. भिवंडीतल्या प्रथमेश कॉम्प्लेक्सचा हा सगळा परिसर आहे. संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे आणि अशा पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ होताना आपल्याला पाहायला मिळते. नालेसफाईची अक्षरशः ही पोलखोल झाली आहे. बातमी मुंबईतल्या पावसाची. परिसरामध्ये पावसाची रिपरिप मुंबईमध्ये सगळीकडे सध्या सुरू आहे. रात्रभर मुंबईमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. दादर, सायन, परळ, लालबागसह दक्षिण मुंबईमध्ये पावसाच्या अशा प्रकारे सरी कोसळत होत्या. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणीच पाणी झालं. सततच्या पावसामुळे वाहतूक काहीशी मंदावलेली होती. मुंबई शहरासह उपनगरात पावसाची आज सकाळपासून रिपरिप सुरू आहे. कालही रात्रभर पावसाच्या जोरदार सरी मधून बरसत होत्या. अनेक ठिकाणी त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याच्या घटना पाहायला मिळतात. तर नवी मुंबई, ठाण्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे. पुढे बातमी मुंबईमधून. उपनगरांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अंधेरीत सखल भागात पाणी साचलेले आहे. सखल भाग जलमय झालेले दिसत आहेत. हा वीरा देसाई रोड आहे अंधेरीतला. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले. अक्षरशः रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि अशा या सगळ्या मोठ्या प्रवाहातून
वाहनधारकांना जावं लागतंय. खड्ड्यांचं साम्राज्य मुंबईतल्या रस्त्यांवर अजूनही आहे. काही ठिकाणी मॅनहोलचा सध्या प्रश्न आहे आणि अशा वेळी हे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सक्शन पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र फार काही यश येताना दिसत नाहीये. काल रात्रभर पडलेला पाऊस, आज सकाळपासून सारखी सुरू असलेली रिपरिप, तरी देखील अजूनही पाणी इथे साचलेलंच आपल्याला पाहायला मिळतंय. सक्शन पंप लावून सुद्धा काही त्याचा फारसा फरक पडत नाही असं या दृश्यांवरून तरी सध्या दिसतंय. तर वाहन चालक नागरिकांना सगळा खरं तर संताप होतो आहे. अशा या पाण्यामधून त्यांना मार्ग काढत जावं लागतंय. अंधेरीतला हा विरा देसाई रोड आहे आणि खरं तर आपण कालपासून पाहतो सातत्यानं मुंबईमध्ये जेव्हा पाऊस आहे, हा रस्ता अशा प्रकारे अक्षरशः त्याला नदीचं स्वरूप आहे. पाण्यावर कचरा तरंगताना दिसतो, त्यामुळे नालेसफाईची सुद्धा ही एक प्रकारे पोलखोलच झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पुढच्या दृश्यांकडे जाऊया आणि पुढची दृश्य सुद्धा अशीच आहेत. चेंबूरमधली ही दृश्य आता आपल्याला पाहायला मिळतील. चेंबूर मानखुर्द परिसरामध्ये सुद्धा पाऊस आहे. सखल भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. तर मुंबईतल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारे जिथे सखल भाग आहे, काही ठिकाणी बांधकाम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्याही ठिकाणी अशा प्रकारे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर मुंबईमध्ये सध्या पावसाची रिपरिप आहे. काल रात्री सुद्धा मुसळधार पाऊस बरसत होता. अधूनमधून सरी मोठमोठ्या कोसळत होत्या. सकाळी 8 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय. तर अर्थातच या पावसाचा परिणाम मुंबईतल्या जनजीवनावर सध्या झालेला पाहायला मिळतोय. रस्ते वाहतूक मंदावली आहे. रेल्वेला सुद्धा याचा फटका बसलाय. पावसाचा पश्चिम रेल्वेला सध्या फटका बसल्याचं कळतंय. लोकल वाहतूक पश्चिम रेल्वेची सध्या 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे आणि त्यामुळे विरार रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची ही अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. विरार स्टेशनवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या गर्दी झाली आहे. खरं तर मुंबईमध्ये पावसाचा हा फटका सगळ्यात आधी रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीला बसलेला आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. रुळांवरून अक्षरशः लोक चालत आहेत असं हे दृश्य दिसतंय. सकाळी 8:30 वाजता विरार रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची झालेली गर्दी, ऑफिस गाठण्यासाठी, कॉलेज गाठण्यासाठी विद्यार्थ्यांची अशी झालेली गर्दी आपण पाहतोय. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. माझे सहकारी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडलं गेलेलं आहे. ओम, सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे. खरं तर गेल्या 2 दिवसापासून सतत पाऊस लागून राहिलेला आहे. अर्थातच याचा सगळा परिणाम रस्ते वाहतुकीवर, रेल्वे वाहतुकीवर दिसतोय. काय नेमके पावसाचे मुंबईतले अपडेट्स? आपण पाहतोय खरं तर अनुपमा, गेल्या 2 दिवसापासून मुंबईमध्ये 2 ते 3 दिवसापासून पावसाची संततधार मुंबईमध्ये कोसळते. आज सकाळपासून सुद्धा मुंबईमध्ये त्याच पद्धतीनं पाऊस कोसळतोय. मी सध्या दादर सायन परिसरामध्ये आहे आणि आपण पावसाची ही दृश्य पाहू शकतो की सकाळपासून या भागामध्ये सातत्यानं जो पाऊस आहे तो बरसतोय. केवळ शहरच नाही तर दोन्ही उपनगर असतील, पश्चिम उपनगर असेल किंवा उत्तर उपनगर असेल, यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. आपण जर पावसाची एकंदर आकडेवारी पाहिली तर काल सकाळी 8 वाजल्यापासून आज 8 वाजेपर्यंत साधारणपणे 24 तासात पूर्व, पश्चिम आणि शहर अशा 3 उपनगरामध्ये मिळून, 2 उपनगर आणि मुंबई शहरामध्ये मिळून एकूण जवळपास 350 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. आजचा सुद्धा जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर आज सुद्धा मुंबई शहर, उपनगर आणि MMR भागामध्ये मुसळधार पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यासोबतच मोठी भरती सुद्धा समुद्राला येणार आहे. साधारणपणे 2:15च्या सुमारास 4.28 मीटरची मोठी लाट सुद्धा या भरतीवेळी येणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलंय. दुसऱ्या बाजूला जनजीवनाचा आपण प्रश्न जो सांगितलात की अंधेरीचा मीरा देसाई रोड असेल किंवा स्टेशन्सवर होणारी गर्दी असेल किंवा एकंदर हार्बर लाईन असेल किंवा सेंट्रल लाईन्स असतील, यावर प्रवाशांना काही वेळासाठी का होईना या रेल्वे प्रवासाच्या आणि एकंदर आपल्या रेल्वेसाठी तात्काळ थांबावं लागते. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शहर आणि उपनगरामधल्या, विशेषतः शहर भागातला जर आपण विचार केला तर फार मोठा असा कुठला परिणाम वाहतुकीवरती झालेला पाहायला मिळत नसला तरी सुद्धा उपनगरात याचे मोठे परिणाम मुंबईकरांना जाणवत आहेत. त्यामुळे आज आणि खऱ्या अर्थानं या आठवड्याभरामध्ये पावसाचं मोठं प्रमाण असणार आहे असं हवामान खात्याकडनं आधीच सांगण्यात आलंय, ज्या माध्यमातून आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांना सुद्धा ही माहिती यादी दिली होती. या आठवड्यात पावसाचा कहर जो असणार आहे तो बरसत राहणार आहे. त्यामुळे मुंबईकर असतील किंवा एकंदर MMR भागातील लोक असतील किंवा महाराष्ट्रातील लोक असतील, पावसाच्या अनुषंगाने नेमकी कशा पद्धतीने याला सामोरं जात आहेत आणि मुख्यत्वे या सगळ्या पावसाचा मुंबईच्या जनजीवनावर कशा पद्धतीनं परिणाम होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. मुंबईतल्या पावसानंतर जाऊया आपण रत्नागिरीकडे. पावसामुळे रत्नागिरीतल्या कुंभार्ली घाटामध्ये सतत रस्ता आता खचत चाललाय. रस्त्याखालचा 15 ते 20 फुटांचा भराव वाहून गेलाय आणि रस्ता खचलाय, त्यामुळे वाहतूक आता बंद होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला मुसळधार पावसाचा हा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. रस्त्याखाली आता 15 ते 20 फुटांचा हा सगळा भराव आहे, तो वाहून गेलाय. कुंभार्ली घाटामधला हा रस्ता आहे आणि जो खचल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे निश्चितच अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आता हा रस्ता आलेला आहे. काही काळामध्ये इथली वाहतूक सुद्धा बंद होईल अशा प्रकारे एक शक्यता वर्तवली जाते. रायगड जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी. पावसाची संततधार रायगड जिल्ह्यात आजही सुरू आहे. जिल्ह्यामध्ये सर्वदूर आता जोरदार पाऊस बरसतोय आणि 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट रायगड जिल्ह्याला देण्यात आलाय. नदी नाल्यांना सध्या पूर आल्याचं पाहायला मिळते. प्रशासकीय यंत्रणा त्यामुळे आता सतर्क झाली आहे. आंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे असंही कळतंय. सर्वच भागात जिल्ह्यामध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसतात. महाड तालुक्यात तर पावसाचा जोर अधिक दिसतोय. आंबा नदी वगळता जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख नद्या सध्या इशारा पातळी खालून वाहत आहेत. मात्र लवकरच ते इशारा पातळी गाठतील असा एक अंदाज आहे. संततधार पाऊस जरी सुरू असला तरी देखील धोकादायक स्थिती नाही, त्यामुळे जिल्ह्यातले शाळा महाविद्यालय आज नियमितपणे सुरू आहेत. रायगड जिल्ह्यातली परिस्थिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर जोडले गेले थेट रायगडमधून. प्रफुल्ल, रायगडमध्ये संततधार सुरू आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून हीच परिस्थिती आहे. आज नेमके पावसाचे काय अपडेट्स आहेत? रेड अलर्ट आहे असंही कळतंय. नक्कीच काल दिवसभर पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली होती. मात्र रात्रीपासून पुन्हा एकदा पावसानं रायगडकरांना झोडपायला सुरुवात केलेली आहे. आज सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरू आहे. खास करून बघितलं तर महाड, माणगाव या भागात पावसाचा जोर अधिक असल्याचं पाहायला मिळतंय. या पावसाचा जनजीवनावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही आहे, कारण आज शाळा महाविद्यालये सुद्धा नियमित सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळते. खास करून मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इथं मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी आजही साचलेलं आहे. म्हणजे पाऊस सुरू झाल्यापासून आज ही परिस्थिती कायम आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. खरं तर जून महिन्यात पाऊस जेमतेम सरासरीच्या 50% पडला होता. मात्र जूनच्या अखेरच्या टप्प्यात आणि आता ह्या जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला, त्यामुळे पाऊस ही जूनची सरासरी भरून काढेल अशी शक्यता वर्तवली जाते. एकूणच परिस्थिती बघितली तर रायगड जिल्ह्यातील आंबा नदी वगळता इतर सर्व नद्या ज्या आहेत त्या इशारा पातळीच्या खाली वाहत होते. परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ज्या आपत्ती निवारण यंत्रणा असतील, प्रशासकीय यंत्रणा असतील, त्या आता या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. लातूरमध्ये शेतकरी राम बिराजदार यांना त्यांची बैलजोडी आता परत मिळालेली आहे. झी 24 तासने या प्रकरणाला सातत्यानं वाचा फोडली. त्यानंतर प्रशासनानं दखल घेत आवश्यक त्या हालचाली सुरू केल्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत गोशाळेतून बैलजोडी शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आली. पेरणीच्या तोंडावर बैलजोडी परत मिळाली. त्यामुळे राम बिराजदार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय. आपला प्रश्न हा सातत्यानं मांडल्याबद्दल आणि न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवल्याबद्दल शेतकऱ्यांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत. हे माझेच बैल आहेत. मी शेतकरी असून माझे बैल मला परत देत आहेत, परंतु माझ्यावर गुन्हा जे दाखल झाले त्यांनी ते परतफेड आपण करून घ्यावं. 20 तासनं जे तिच्यामुळं मला बैल मिळालेली. 56 गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरचे जनावर हे शेतकऱ्याचे असल्याने निष्पन्न झाल्याने तसं शेतकऱ्याला नोटीस देऊन आणि गोशाळेला नोटीस देऊन सदर जनावर आम्ही शेतकऱ्याच्या ताब्यात दिलेले आहेत. आता जो गुन्हा दाखल झाला शेतकऱ्यांचा तो मागे घेणार आहे का? तपासांती निष्पन्न करून योग्य ती कारवाई करू आम्ही. आता जे तपास तुमचा झाला ते शेतकऱ्याचे बैल असं झाले, शेतकऱ्याचे बैल आहेत असं निष्पन्न झाले, त्यामुळे त्यांच्या ताब्यात देत आहोत आम्ही. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. वैभव, आपल्या प्रयत्नामुळे झी 24 तासच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्याला त्याची बैलजोडी आता परत मिळालेली आहे. मात्र शेतकऱ्याचा गुन्हा मागे घेऊ असंही पोलिसांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता काय नेमकं पुढे काय आणि शेतकऱ्याची या संदर्भात आपल्याला प्रतिक्रिया मिळाली आहे, आनंद झालाय शेतकऱ्यांना?
नक्कीच आपण जर पाहिलं तर G24च्या पाठपुराव्यानंतर जे आहे ते त्या शेतकऱ्यांना बैलजोडी जी आहे ते आता पोलीस प्रशासनाने दिलेली आहे. आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये असे 2 प्रकरणं घडलेत की ज्यामध्ये शेतकऱ्यांचे बैल जे आहेत ते जे अतिउत्साही गोरक्षक आहेत त्यांनी पकडले आणि पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत ते घेऊन गेले होते. त्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झालेत आणि शेतकरी राजा जे आहे ते विनाकारण जे आहे ते त्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा जे प्रयत्न झालेला आहे. त्यामुळं असे लातूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार जे आहेत ते घडत आहेत. त्यामुळे कुठंतरी जे अतिउत्साही गोरक्षक आहेत त्यांची नियमावली तयार करणं गरजेचं आहे. जे खाटीखान्याला जाणारे जे जनावर आहेत त्याची आणि शेतकऱ्यांचे बैल हा फरक जे आहे ते कसा ओळखायचा याचं सुद्धा प्रशिक्षण आता पोलिसांना देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. आपण जर पाहिलं तर कालचा जो गुन्हा आहे कासार शिरशीमधला तो गुन्हा दाखल झाला. 1 महिन्यापूर्वी विवेकानंद पोलिसांच्या त्या ठिकाणी सुद्धा काही गोरक्षकाने जे जनावर आहेत ते अडवले आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्या शेतकऱ्यांना सुद्धा जो मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर त्याला न्यायालयाची पायरी जी आहे ते चढावं लागली. तिथं जवळपास त्याचे 1.5 लाख खर्च झाल्याचा दावा जे आहे त्या शेतकऱ्यांनी केला आहे. अशा अनेक शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे विनाकारण आपले जे जनावर आहेत ते घेऊन जात असताना घराकडे अशा पद्धतीनं अडवून त्याच्यावर गुन्हे दाखल केलेत. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे आपण पाहायला गेलं तर सध्या अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनामध्ये असे मुद्दा जे आहे ते हे चर्चेला आले पाहिजेत. कारण शेतकऱ्यांवर विनाकारण जे आहे ते संकट ओढावलेलं आहे. खरंय वैभव, आणि जो महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलात की हे अतिउत्साही गोरक्षक त्यांना आवर घालणं आणि त्यासाठी एक विशेष नियमावली तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. वैभव पालकुंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातली एक महत्त्वाची बातमी. आरोपी सिया चेतनची लाईट डिटेक्टर चाचणी होणार का या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. केतनच्या हत्येचं गूढ उकळणार आहे. कोर्टानं परवानगी दिली तर लाईट डिटेक्टर चाचणी होणार आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ही महत्त्वाची घडामोड आता समोर येते. मुख्य आरोपी असलेली सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची लाईट डिटेक्टर अर्थात पॉलिग्राफ चाचणी घेण्याची तयारी पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे. या चाचणीसाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे आणि आज सिया गोयलला वडगाव न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. या संदर्भातले आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत. निलेश, आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत वडगाव कोर्टामध्ये. काय नेमक्या आज कुठल्या कुठल्या घडामोडींकडे लक्ष असेल? अनुपमा, खरं तर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयीन कोठडी मिळते का पोलीस कोठडी मिळते याचा निकाल जो आहे तो आज लागण्याची शक्यता आहे. कारण 12 दिवसांपासून सिया गोयल आणि चेतन चौधरी जे आहेत ते पोलीस कोठडीमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. आज त्यांची पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे. कदाचित आज जर पोलीस कोठडी जर नाही मिळाली तर सियाची आणि चेतनची रवानगी ही येरवडा जेलमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण न्यायालयीन कोठडी मिळू शकते. खरं तर काल जर बघितलं तर काल संपूर्ण घटनाक्रमामध्ये ज्या ठिकाणी सिया गोयल आणि चेतन चौधरींनी घटनाक्रम केला होता त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. सियाच्या घरी जाऊन पोलिसांनी पंचनामा केलेला आहे. कॉफी शॉपमधला पंचनामा आहे. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी केतनला ढकलण्याचा सराव केला होता त्या टेकडीवर पण जाऊन पंचनामा केलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं हे सगळे मुद्दे जे आहेत ते आज न्यायालयामध्ये मांडणार आहेत आणि कदाचित पोलीस आणखीन 2 दिवसाची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. कारण या दोघांचे लाईट डिटेक्टिव्ह टेस्ट जे आहे ती तपासणीसाठीची मागणी जी आहे ती करण्यात येण्याची शक्यता या ठिकाणी पोलिसांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे कदाचित अजून 2 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. मात्र जर संपूर्ण प्रकार जर बघितला तर पोलिसांनी आतापर्यंत सीन क्रिएशन केलेलं आहे, पंचनामे केलेले आहेत आणि त्यांचे जे मोबाईल आहेत मोबाईलमधला जो डाटा त्यांनी डिलीट केला होता तो सुद्धा आता या ठिकाणी रिकवर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता न्यायालयात मांडू शकतात. ही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामध्ये विसंगती पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांची लाईट डिटेक्टिव्ह टेस्ट जी आहे ती करण्याची गरज आहे. कदाचित त्या मुद्द्यावर आज ते पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करू शकतात. मात्र जरूर निलेश, या सगळ्या घडामोडींवर पुण्यामध्ये लक्ष ठेवून आपण वेळोवेळी चर्चा करूया. आणखी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे.
आणि या सिया गोयल संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सिया गोयलचा माज आणि मुजोरी अजूनही कायम असल्याचं दिसतंय. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकानं सियाला तिच्या घरी तपासासाठी आणलं असताना माध्यमांना पाहून सियानं अश्लील हावभाव केले. पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा सियाचा माज आणि ही मुजोरी कायम असल्याचं यावरून दिसून आलं. आणि या बातम्यांसह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतो. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.